पाठ 15 खरे स्वातंत्र्य. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून दरवर्षी ऑगस्ट 15 हा दिवस आनंदाने साजरा केला जातो व आजही तितक्याच जल्लोषात या दिवसाचे स्वागत आपण एखाद्या सणाप्रमाणे करतो. आज माझी शाळा म्हणजे सरस्वती विद्या मंदिर येथे ऑगस्ट 15 साजरा केला गेला. सर्व विद्यार्थी स्वच्छ गणवेश घालून शाळेत हजर झाले होते. शाळेत देशभक्तीपर, स्वातंत्र्यावर भाषण म्हटले गेले. अनेक क्रांतिकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली गेली. तिरंगा झेंडा फडकविण्यात आला. भारताचे राष्ट्रगीत गायले गेले. वंदे मातरमच्या घोषणा दिल्या. सगळे वातावरण कधीच संपू नये असे वाटणारे होते. ढोल, लेझिम यांचा आवाज गगनात भरून गेला होता. जसे जमिनीवर आम्ही व ब्रह्मांडात सर्व क्रांतीवीर सोबत मिळून हा सोहळा साजरा करत आहोत असे वाटत होते. तितक्यात मनसाची नजर एका बाजूला झेंडे विकणाऱ्या गरीब मुलांकडे गेली. त्या मुलांनी आमच्या शाळेचा कार्यक्रम रस्त्यावर उभा राहून पाहिला. अनेकांनी त्यांच्याकडून झेंडेही विकत घेतले. झेंड्याचे महत्त्व म्हणून आज कोणीच पैशाची पर्वा न करता भराभर झेंडे विकत घेत होते. सर्व मुले हातात झेंडा धरून घोषणा देत बागडत होती व ती गरीब मुले त्यांच्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. त्या गरीब मुलांना परिस्थितीमुळे शिक्षण सोडावे लागले. खेळण्या बागडण्याच्या वयात त्यांना कुटुंबाची जबाबदारी उचलावी लागली होती. आज त्या मुलांची कमाई चांगली झाल्यामुळे आज पोटभर जेवण मिळणार असे एकमेकांना सांगत ती घराकडे परतली व आपण उद्या जास्त झेंडे विकायला आणू असे म्हणू लागली. खरोखरच त्या सर्व मुलांनी दुसऱ्या दिवशी झेंडे विकायला आणले, पण आज कोणीच त्यांच्याकडे लक्ष दिले नाही व झेंडे देखील विकत घेतले नाही. ती सर्व मुले हिरमुसली, नाराज होऊन निघून चालली होती. तेवढ्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्यांनी प्रत्येक वर्गात जाऊन वर्गणी जमा केली. शिक्षकांकडूनही वर्गणी घेतली. जमा झालेली रक्कम त्या गरीब मुलांमध्ये वाटून टाकली. दुसऱ्या दिवसापासून शाळेचा डबा सुद्धा जास्त प्रमाणात आणू लागली. प्रत्येक विद्यार्थी आपल्या जेवणाच्या डब्यातून थोडे थोडे अन्न या गरीब मुलांना खाण्यासाठी देऊ लागली. हे संस्कार फक्त आपल्याला आपल्या मातृभूमीतच मिळू शकतात, कारण संस्कारांचा ठेवा जपण्याचे कार्य कसे करावे व एकमेकांना कायम मदत कशी करावी असा संदेश आपल्या महान क्रांतिकारकांनी त्यांच्या बलिदानातूनच दाखवून दिले आहे. आपल्या घासातील घास गरिबांना देणे हेच खरे स्वातंत्र्य होय. जय हिंद.